नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ईटीच्या संदर्भात असणारे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील पॅवलॉव संबंधी माहिती। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। पॅवलॉव यांचा कार्यकाल आहे इसवी सन 1849 ते 1936। रशियन शरीरविज्ञान शास्त्रज्ञ होते। अभिजात 26 उपपतीचा पुरस्कार केला आहे। पॅवलॉव आणि बेखोरेव यांनी वर्तनवादी दृष्टीने मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला। पॅवलॉव यांनी कुत्र्यावर प्रयोग केला। त्यानंतर अभिसंधान प्रक्रियेतील पुढील प्रमाणे आहेत। पहिलं आहे नैसर्गिक चेतक, त्यामध्ये आहे अन्न नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे लाळ। त्यानंतर आहे नैसर्गिक चेतक अधिक कृत्रिम चेतक किंवा नैसर्गिक प्रतिसाद आणि लाळ। तिसरं आहे कृत्रिम चेतकमध्ये घंटानाद, नैसर्गिक प्रतिसाद म्हणजेच लाळ। त्यानंतर आहे रशियातसुद्धा पॅवलॉवने वर्तनवादी दृष्टीने मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला। वर्तनवादी शास्त्रज्ञ होते। वर्तन घडताना मेंदूतून जाणाऱ्या वेदक नसा आणि कारक नसा यांमध्ये संबंध प्रस्थापित होतो असा विचार पॅवलॉव यांनी मांडला। यानंतर आपण बघणार आहोत स्किनर बी.एफ. यांचं मत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।